थंबनेल वाचून एकदम शॉक झालात ना? मीही ऍक्च्युली झालेले होते जेव्हा ही न्यूज मी वाचली. काय तुम्ही म्हणाल मॅम, एकापाठोपाठ एक एकापाठोपाठ एक आम्हाला शॉक देत आहात तुम्ही नुसते. सगळ्यात आधी सांगितलं अभ्यासक्रमाचं स्वरूप बदलणार, आता सांगताय विषयच वाढले, एक जास्त वेळ बसावं लागणार. म्हणजे आम्ही गरीब बिचाऱ्या मुलांनी शिकायचं की नाही, का जायचं शेतात कामाला, असं तुमच्या मनात वाटत असेल. ऑलरेडी आता परीक्षा जवळ आल्यात, मिड टर्म्स चालू आहेत, त्याचं एक टेन्शन होतंच. कसा बसा अभ्यास चालू आहे आणि हे आम्ही स्ट्रगल करतोय तर ते कमी आहे म्हणून की काय, आता अजून त्याच्यामध्ये भर की आता बापरे, हे शाळेत काय जास्त वेळ बसावं लागायचं, विषय काय वाढले आणि 10वी पर्यंतचा आहे ते अभ्यास कधी करायचा हा मोठा टेन्शन आहे आम्हाला, आणि आता हे काय विषय वाढवलं वगैरे तुम्ही सांगताय. तर तेच डिस्कशन ऍक्च्युली करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला तुमच्यासोबत. मला तुमचे ह्या विषयाशी रिलेटेड व्ह्यूज काय आहेत, तुमची मतं काय आहेत, हे देखील जाणून घ्यायचं होतं. आणि म्हटलं चला आज आता थोडासा अभ्यास व्यतिरिक्त काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवूयात. मुलंही असं सारखं अभ्यास 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 म्हणून अशी वैतागली असतील. सो आता इथं ही जी न्यूज मी रिसेंटली वाचली पेपरमध्ये, की आता अभ्यासक्रमाचं स्वरूप बदललं आणि विषय वाढलेले आहेत. विषय वाढल्यामुळं मग ऑब्व्हियसली जादा तास घ्यावे लागणार, जादा तास म्हटलं की जास्त वेळ. मग आता हे नक्की काय प्रकार आहे हा सगळा, तर तो थोडासा आज आपण डिस्कस करूयात. जसं तुम्हाला इथं दिसतंय 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आतापर्यंत 7-8 विषय होते आणि मग त्यातले आपण बेस्ट ऑफ 5 घ्यायचो आणि मग तुमचं जे मार्क लिस्ट आहे ते बनायचं. त्याच्या आधी बेस्ट ऑफ 5 वगैरे काही नव्हतं माहितीये. आम्हाला सगळे विषय घ्यायचे आणि मग त्याच्यात डिव्हाइड करून वगैरे मग ते पर्सेंटेज निघायचं. पण तुमची ही मधली जनरेशन थोडीशी लकी आहे, बिकॉज जे काही 6-7 विषय तुम्ही शिकताय त्यातले परत 5च फक्त तुमचे जे चांगले मार्क असतील त्याच्यावरून तुमचा रिझल्ट निघतं. तरी तुम्ही रडत असताय, नाही कसं होणार कसं होणार एवढे कमी मार्क. म्हणजे तुम्हाला अगदी 98-99% मार्क जरी पडले तरी सुद्धा म्हणजे पेरेंट्स आणि मुलं सुद्धा असे असतात की बापरे, 98-99 म्हणजे नापास झाल्यासारखं असं. पण आमच्या वेळी म्हणजे 76-80%, 85% म्हणजे 85% म्हणजे बापरे किती स्कॉलर 85% पडले असं व्हायचं. सो हळूहळू बदलत आहे. आता ह्याच्या पुढे पण बदल हा तर नियम आहे. सो आपल्या ह्या अकॅडमिक सिस्टम मध्ये पण मोठे बदल होत आहेत. ऍक्च्युली जसं म्हटलं जातं ही अकॅडमिक सिस्टम आता जी आपली अस्तित्वात आहे, तुम्ही नाही का त्याच्यावरती बरेचसे जोक्स मीम्स पण असतात की सगळं कळलं परंतु ते साइन कॉस टॅन कॉट कुठं वापरायचं हे पुढे जाऊन आयुष्यात काहीच कळलं नाही. किंवा असं बरेचदा म्हटलं जातं की जे आपण इथं शिकतोय आता 9वी-10वी पर्यंतच्या लेवलमध्ये, तर त्याचा पुढे जाऊन काहीही संबंध नाहीये त्याचा, त्या नॉलेजचा. मग कशासाठी आम्हाला एवढा त्रास देतात असं बरेचदा होतं. इव्हन मी मध्यंतरीच्या लाईव्ह सेशनमध्ये आणि तुमची ती जी सिनियर होती तिनं पण सांगितलं की हे अगदीच काहीच नाहीये, पुढे जाऊन आपल्याला खूप वेगळंच जग आहे आणि त्या जगामध्ये आपल्याला ते म्हणजे सगळं वेगळं वेगळं शिकायचं आहे. मग तुम्हाला वाटत असेल की यार मग हा अट्टहास कशासाठी बॉस, हे इतिहास शिका, सनावळा लक्षात ठेवा कशासाठी. पण त्याचा एक मेन हेतू काय असतो की प्रत्येकाला आपापले लायकिंग्स कळतात. हा इतिहास विषय तुम्हाला आवडत नसला किंवा मला आवडत नसला म्हणून इतिहास न आवडणार असं कोणी नाही, असं होतच नाही ना. त्यांना पण त्या सनावळ्या वगैरे लक्षात राहतात व्यवस्थित. भूगोल आवडतो, गणित न आवडणारे काही असतात, बरेच जण असतात गणितच आवडतं, बऱ्याच जणांना सायन्स नाही आवडत, बरेच जण असे असतात की वाव सायन्स किती छान. सायन्समध्ये पण काहींना केमिस्ट्री आवडतं, फिजिक्स आवडतं. सो ही सगळी व्हरायटी ऑफ स्टुडंट असते आणि मग तुमचा त्याच्यातला कल नक्की कोणत्या सब्जेक्टकडे आहे, तर हे समजण्यासाठी खरं तर ही सगळी व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स तुम्हाला दिलेली असते शालेय लेवलवरती. आणि मग जसं जसं तुम्ही पुढे पुढे जात जाल तसं तसं मग तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स निवडता. मग ज्यांना जसं लायकिंग असेल त्या पद्धतीनं तुम्ही त्या फील्डमध्ये जाता. सायन्समध्ये पण गेल्यानंतर मग परत मॅथ्स, बायोलॉजी ऑप्शन असतात. सो हे एक प्रकारे काय आहे, तुम्ही कुठं फिट होता, तुम्हाला काय करायला आवडेल. जेव्हा तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन्स असतात तेव्हाच कळतं ना आपल्याला की मला नक्की ह्यातलं काय पाहिजे. सो हा तसा प्रकार आहे खरं तर. आणि सांगायची महत्वाची बातमी अशी देखील आहे की आता जी नवीन एज्युकेशन पॉलिसी येणार आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला जे कृती आधारित शिक्षण आहे तर ते देखील इन्क्लूड करण्यात येणार आहे. सो जे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल
नॉलेज असतं. जसं मी आता एक वाक्य बोलले की पुढे जाऊन त्याचा काहीच उपयोग नाही, असंच बरेच गोष्टी आपण शालेय अभ्यासक्रमात शिकतो, परंतु आता बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये असं नसणार आहे. सो आता तुम्हाला ते विषय देखील तुम्ही घेऊ शकता की म्हणजे समजा बऱ्याच मुलांना असं असतं की बाबा 10वी पर्यंत शिकायचं किंवा कसं बसं ग्रॅज्युएशन करायचं, मग अशा मुलांसाठी व्यवसायाभिमुख शिक्षण देणं हे जास्त गरजेचं असतं, ज्याला आपण पुढे जाऊन जी मुलं ITI वगैरे घेतात. सो अशा प्रकारचेही विषय आता शालेय अभ्यासक्रमातच समाविष्ट होणार आहेत. जसं तुमचं स्काउट गाईड असतं किंवा परिसर अभ्यास किंवा अशी एखादी काय म्हणतो त्याला ऍडिशनल जे व्यवसायभूमिक शिक्षण म्हणतो आपण, तर तशा पद्धतीचे सब्जेक्ट्स देखील आता जास्त इन्क्लूड केले जाणार आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. सो इट विल बी इझियर फॉर यू टू डिसाइड की काय शिकायचंय. मग मी ह्याच्यातनं त्याच्यातनं ह्यात उड्या मारू शकते, मी थोडं हे करून बघणार, थोडं ते करून बघणार, आणि मग मला जे आवडेल ते मी घेणार, असं आता तुम्हाला ऑप्शन असणार आहे. पण त्या ऑप्शनमध्ये सुद्धा काही गोष्टी कंपल्सरी आहेत. काय काय आहेत तर तुम्हाला 3 भाषा तर कंपल्सरी शिकायच्या आहेत. त्यापैकी कंपल्सरी 2 भाषा भारतीय पाहिजेत. म्हणजे आता बघा, हा कंपल्सरी हिंदी तर आली, जसं मी मध्ये बोलले होते की हिंदी हा विषय कंपल्सरी पहिलीपासून. दुसरा विषय परकीय भाषा म्हणून इंग्लिश हा कंपल्सरी, म्हणजे 3 पैकी 2 भाषा तर ह्या इथं झाल्याच. मग तिसरा विषय तुम्ही मराठी घेणार की मग संस्कृत घेणार, आणि किंवा बाकीच्या अजून काही काही सिटीजमध्ये वगैरे फ्रेंच, जर्मन बिर्मन अशा लँग्वेजेस असतात. सो कंपल्सरी 2 तुम्हाला भारतीय भाषा घ्यायच्या आहेत. हे तर फिक्स झालं. आणि मग त्यांच्याबरोबरच मग भाषा आलं, विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण, आणि मग बाकीचे स्काउट गाईड वगैरे आले, हे सगळे विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार. सो आता तुम्हाला जे 6-7 विषय होते त्याच्यावर आता तुम्हाला 10 विषय असणार आहेत बोर्डच्या एक्झाममध्ये. आता त्याच्यामध्ये बघा, शाळांकडून सूचना वगैरे येतील, शाळां ते काय बोलतायत ह्याच्यावरती हे अर्थातच त्यांचं मत विचारात घेऊन मग हा अंमलबजावणी करणार. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, व्यावसायिक शिक्षण जे असतं तर त्याच्यानुसार बागकाम, सुतारकाम, परिचर्या म्हणजे नर्सिंग सारखं, तर ह्याही गोष्टी येतील. तसंच कला शिक्षणामध्ये दृश्यकला, नाट्य, संगीत, लोक, नृत्यकला. आता जसं तुम्हाला माहिती आहे, हे ऍक्च्युली ना हे विषय खरंच बोर्डाच्या एक्झाममध्ये असतात, आणि फक्त शाळा लेवलमध्ये काय केलं जातं, ते शिकवायला शिक्षक नाहीत म्हणून त्याचा ऑप्शनच देत नाहीत तुम्हाला, असं होतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्टुडंटला म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, तर मग त्या स्टुडंटनं तो विषय चूज करायचा बोर्ड एक्झाममध्ये आणि त्याच्यामध्ये त्यानं पेपर द्यायचा. पण सगळ्या शाळांच्या मध्ये आता अर्थात म्युझिक विषय ठेवायचा म्हणजे तो शिकवायला शिक्षक पाहिजे, अभ्यासक्रम पाहिजे, सगळं आलं. मग ते खर्च वाचावेत ह्यासाठी काय केलं जातं, तो विषयच मुलांना ऑप्शनला द्यायचा नाही, असं केलं जातं. त्यामुळे ऍक्च्युली मुलांचं खरं तर एका अर्थानं नुकसान होतं, बरोबर. सो लोककला, नृत्यकला ह्या सगळ्यांची ओळख देण्याची, म्हणजे कला शिक्षण झालं, व्यावसायिक शिक्षण झालं, ह्या 2 गोष्टी झाल्या त्याच्यात. मग ह्या कला शिक्षणामध्ये हे विषय आले, व्यावसायिक शिक्षणामध्ये हे विषय आले. मग शिक्षक निरीक्षण करणार, सादरीकरण म्हणजे प्रोजेक्ट्स असणार तुम्हाला, विद्यार्थ्यांचं स्वयंमूल्यमापन असणार, गट कामगिरी, कल्पकता, या आधारे मग ह्या सगळ्या विषयांचं तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाणार. सो हे विषय देखील आता तुमच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असणार आहेत. जसं आता सांगितलं तुम्हाला 3 भाषा सक्तीच्या असणार आहेत. मी थोडंसं बाजूला होते म्हणजे तुम्हाला वाचता येईल. 3 भाषा इथं तुम्हाला सक्तीच्या असणार आहेत, त्यातल्या 2 भाषा भारतीय पाहिजेत. 11वी-12वीत एक जसं तुम्हाला होतं, तुम्ही आयदर इंग्लिश घेऊ शकत होतात किंवा मराठी घेऊ शकत होतात, असं. तसं आता इथं तुम्हाला परत 2 भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातही एक भाषा भारतीय असणार आहे, म्हणजे मग हिंदी किंवा मराठी, आणि मग एक भाषा इंग्रजी असेल किंवा मग दुसरी कुठली असेल तुमची. 9वी-10वीत उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या पण आता वाढवलेली आहे. तर 5 ऐवजी आता 10 विषय शिकावे लागणार. तर 10 पैकी 3 भाषा आणि 7 मुख्य विषय अशा, म्हणजे त्याच्यामध्ये मग गणित, संगणक, सामाजिक शास्त्र, कला, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पर्यावरण, हे असे सगळे पेपर्स तुम्हाला आता द्यायचे आहेत. घाबरून जाऊ नका. वेळच्या वेळी तुम्हाला तुमचे शिक्षक याच्याबद्दल जे गरजेचे अपडेट्स आहेत ते देतच राहतील. डोंट वरी. आत्ता लगेच तुम्हाला ह्या बोर्ड एक्झाम मध्ये हे करायचं नाही आहे.
बट अपकमिंग अकॅडमिक इयरमध्ये हे बदल नक्कीच होऊ शकतात. सो तुमचं ह्याच्यावरती मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं, हे आता व्यवस्थित ऐकलं असेल तुम्ही तर मला तुमच्या ह्याच्यावरचे कमेंट्स मतं जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. ऍज अ टीचर, ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला ह्याच्यावर काय वाटतं. सो फ्रीली, मुक्तपणे ह्याच्यावरती व्यक्त व्हा. आणि चला इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, मे बी अशीच काहीतरी महत्वाची माहिती घेऊन किंवा काहीतरी इंटरेस्टिंग माहिती घेऊन. टिल देन गुड बाय. थँक्यू.